भारतात सरकारने 1969 पासून श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा करण्यास सुरुवात केली. आता साहजिकच प्रश्न असा की या दिवसाची किंवा खरं तर या तिथीची निवड का केली गेली. याचं एक कारण असं सांगण्यात येतं की श्रावण पौर्णिमेला आपल्या प्राचीन शिक्षण पद्धतीत महत्त्वाचं स्थान होतं. जुन्या शिक्षण पद्धतीत म्हणजे आपल्या गुरुकुल पद्धतीत. जसं अलीकडे 15 जूनच्या आसपास आपलं नवं शैक्षणिक वर्ष सुरू होतं, तसं तेव्हा श्रावण पौर्णिमेला जानवं बदललं जात असे. उपाकर्म असं या विधीचं नाव होतं. श्रावण महिन्यात कधीही हा विधी केला जाईल आणि नसेल केला तर श्रावण पौर्णिमेला तो करायचा शेवटचा दिवस असं मानलं जाईल. खरं तर गुरुकुलात काय आपल्यासारखं सिलॅबस वगैरे काही नाही, ॲडमिशन प्रोसेस वगैरे काही नाही. तिथे गुरु सतत शिकवत असतात. मग शैक्षणिक वर्षाची सुरुवात वगैरे असं कशाला म्हणायचं. पण हे सगळं आपल्याला लक्षात यावं यासाठी मी उदाहरण दिलं. पण या तिथीला खरंच खूप महत्त्व होतं. तिला श्रावणी असंही म्हणतात. अगदी पेशवे सुद्धा श्रावणीला विद्वानांना बोलवून त्यांच्या अधिकाराप्रमाणे दक्षिणा देत असत. अगदी लाखांच्या दक्षिणा वाटल्या जात. पुढे ब्रिटिशांनी याच प्रथेला एक नवीन रूप देऊन दक्षिणा प्राईज कमिटी बनवली. आता हा सगळा खरं तर खूप रंजक इतिहास आहे.